संजय कवने महाराष्ट्रात घुमत नव्हती. घोड्यांच्या टपांचा आवाज ऐकताच जनता पळून जायची आणि घरात बसायची. अशा अवस्थेत राजे शिवछत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल. स्विचचा फटका खेळायचा आहे. इथे चकमा देत चाललाय बॉल. शॉर्ट फाईन लेगला क्लिअर करत बॉल चालला डीप फाईन लेग मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये धावा ओपन होत आहे 4 या धावसंख्येनं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. सुरुवात कशी हवी आहे. 4 धावसंख्येनं सुरुवात केली. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग भात्यामध्ये आले आणि पहिल्याच बॉल मध्ये स्विचिटचा बाण चालवण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र फ्लॅश स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत बॉल डीप फाईन लेग मध्ये 4 धावसंख्येसाठी येत असताना चौकार. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करायचा होता बॉल. गुडघा टेकून फटका एक्झिक्यूट करायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रायझिंग डिलिव्हरी हाताळत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये तकदीर मागील मॅचचा यशस्वी गोलंदाज. तकदीरचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. रनआउटची दाट शक्यता. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. इथून ऍक्सिडेंट झाला. अर्थातच एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून मात्र साथी स्कोरर निकेश राऊत माहिती सांगत असताना इथून बाद होतोय. रवी हॅज टू डिपार्ट. रनआउटच्या स्वरूपात लागलाय धक्का. वाजवडीचे त्याचप्रमाणे आपण पाहताय बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी बायसायकलची व्यवस्था करून देणारे आमचे आदरणीय वेगवान बॉल. बॅटला स्पर्श केलाय बॉल. फिंगर गोज अप. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतावं लागेल. आणखी एक धक्का असताना लागोपाठचा दुसरा मोठा धक्का. टीम सागाची वाडा बॅट्समन हॅज टू डिपार्ट. विनंती करतोय MH46 CC 4945 बुलेट कोणाची असेल. गाडीला चाबी नाहीये तरी सुद्धा गाडी चालू आहे. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. कोणाची बुलेट असेल त्यांनी तिथे जाऊन थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एखादा लहान मुलगा जाऊन एक्सिलेटर चालू करू शकतो. काही होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. जबरदस्त बॉलिंग तकदीर. तकदीरचा बॉल पुन्हा फटका फसलाय. जजमेंट चालू आहे. आणखी एक धक्का. लागोपाठचा तिसरा धक्का. जिथून पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीनं विकेटची पडझड. 1 मोर विकेट डाऊन. कम ऑन डीजे. आपल्या आवाजानं महाराष्ट्रात नव्हे तर खऱ्या अर्थानं भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारा आपल्याच विभागातील एखादा गायक अर्थातच अजय दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज मिळाल्यात परंतु आणखी एक धक्का. हा धक्का सोसणार नाहीये. सागाची वाडी टीमला लागला महत्वपूर्ण क्लीन बोल्डच्या स्वरूपात दांडी 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 गुल करत असताना लगातारचा चौथा धक्का. आणखी एक फलंदाज बाद. कमॉन डीजे. मध्ये धावा
जमवणं खऱ्या अर्थानं फार कठीण जातंय. धावा डिफेंड करणं फार सोपं जातंय, परंतु त्या परिस्थितीच्या विपरीत देखील टॉस जिंकून चेसिंग करण्याचा मानस आखला या मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडा टीमनं सागाची वाडी या संघाच्या विरोधात. आणि काय गोलंदाजी केली आहे तकदीरनं. आज संपूर्णपणे तकदीर हलवत असताना या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये यशस्वी गोलंदाजी राहिली. 2 स्पेल मध्ये या खेळाडूंना फार अप्रतिम गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये तसंच सातत्य राखत असताना क्रिकेटमध्ये करावं लागतं. ज्यावेळी तुम्ही एका मॅच मध्ये चांगलं करताना त्यावेळी पुढील मॅच मध्ये देखील तुम्हाला त्याच जोशानं त्याच जोमानं उतरावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. आणि तेच कार्य अपरंपार पद्धतीनं प्रामाणिकपणे करत असताना तकदीरला आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये निकेश राऊत माहिती सांगत असताना तकदीरचं भन्नाट स्पेल संपलंय. विकेट टेकिंग ॲबिलिटी राहिली त्या षटकात. अवघ्या 4 धावात खोलात टाकला बॉल सिली मिड ऑफला. अप्रतिम फिल्डिंग. मागील मॅच मध्ये याच खेळाडूला थोडं बिझी ठेवण्याचं काम केलं फलंदाज दामद बी संघाच्या बॅटरनं. आणि या मॅच मध्ये देखील या खेळाडूकडे बॉल जात असताना मिड ऑफ मध्ये सातत्यानं फिल्डिंग केली. या स्पर्धेमध्ये खेळाडूंना छोटा खेळाडू यंगस्टर आहे परंतु फार अप्रतिम फिल्डिंग. अमोलचा अनमोल बॉल केबल सिंगल. आणखी एक वेगवान बॉल. वॉट अ बॉलिंग. मॅग्निफिशंट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम सुरुवात करून दिली तकदीरनं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मोमेंटम कॅरी ऑन करत असताना मॅच मध्ये अमोल ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय अमोलचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅट वरती आहे. बॉल आलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळत नाहीये मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर. क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय या मॅच मध्ये आई गावदेवी अस्सलपाडानं स्वीकारला या मॅच मध्ये आणि त्याच निर्णयावरती काय अंमलबजावणी केली आहे. प्रत्येक गोलंदाज फार अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. केवळ 4 षटकांचा सामना आहे. फुलटॉस बॉल होता. पंच स्टेबल आहेत निश्चित. चांगल्या हातानं बॉल डिलिव्हर्ड केलाय. इथून फुलटॉस बॉल वरती धावा वसूल करू शकलेला नाहीये फलंदाज. हे पाहायला मिळतं. ज्यावेळी घर फिरतं ना त्यावेळी घराचे वासे देखील फिरतात आणि त्याच पद्धतीनं आता फुलटॉस बॉल देखील फलंदाजाच्या बॅट वरती येत नाहीयेत. पुन्हा काऊ कॉर्नर हलक्या त्यानं सेन्सिबली पुश केलाय. बॉल फ्लिकचा फटका. केवळ धाव मिळेल एक. एकेरीनं आता पुढे जावं लागेल. मोठे फटके येत नाहीयेत. मध्ये मध्ये विकेटची पडझड. आता एक छोटीशी पार्टनरशिप हवी आहे ती सागाची वाडी या टीमला. क्रिकेट शेवटपर्यंत लढावं लागतं आणि हे लढण्यासाठी आता धावांसाठी लढावंच लागेल प्रत्येक बॅटरला या मॅच मध्ये. अमोलचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम लाऊडली अपील. 1 मोर विकेट डाऊन. लेग बिफोरच्या स्वरूपात लागत असताना 5वा धक्का. सागाची वाडी संघाचा आणखी एक फलंदाज निराश पावल्यानं जाईल मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे. फलंदाज बाद. पंचांना ज्या वेळी वाटेल ना त्याच वेळी पंच रिव्ह्यू घेतील. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. कोणत्याही खेळाडूला वैयक्तिक अधिकार नाहीये मैदानाच्या आतमध्ये की या सिच्युएशनला आपण रिव्ह्यू घेतला जाईल. ज्यावेळी कठीण प्रसंग असेल निर्णय असेल त्यावेळी आमचे पंच योग्य त्या निर्णयाने DRS खऱ्या अर्थानं वापरतील. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. आदरणीय विश्वासजी शेंडे आणि त्यांच्या समवेत अजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते विकेट हॅट्रिक साठी अस्सलपाडा संघाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी अमोलचं देखील अप्रतिम षटक संपलंय. इथे देखील वेगवान बॉल. त्यावरती फटका देखील चांगल्या रीतीनं परंतु रन मिळते या बॉल वरती देखील. एक कुणाल बॉलिंग मार्क वरती. मागील मॅचचा हिरो कुणाल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमचे मिलिंददादा कोलंबे यांच्या वतीनं देखील.
रायगड का टायगर अर्थातच अजयदादा गायकवाड यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपण पाहताय पाचही क्रमांकाच्या ट्रॉफीज पंच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये एक व्हाईट बॉल कॉल विथ अंपायर व्हाईट बॉल एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संख्या आहे ती 9. हा देखील बॉल चांगला आहे शरीर भेदी हा बॉल हा मोठा फटका येतच नाहीये एक प्रेशर रिलीज करण्यासाठी इथून एखादा मोठा फटका हवाय बॅटिंग करणाऱ्या सागाचे वाडे टीमला तर एकीकडे एकच मानस आहे की मिळालेलं मोमेंटम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कॅरी ऑन करणं फार गरजेचं आहे ते आई गावदेवी अस्सल पाडा या संघाला फार चांगला खेळ स्पेशली बॉलिंग हा फटका उडवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा देखना नेत्रदीपक फटका धावांना मिळते नवसंजीवनी बॉल होतोय फरार चौकार. चौकार होतो या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था आदरणीय मधुकरजी कराले यांच्या शुभ असते त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आधी आक्रमक नंतर क्लास दाखवलाय गल्लीमधून काढलाय बॉल डीप थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बनेल दर्शक बॉल चालाय सीमा पार आणखी एक दर्जेदार लगातारचा दुसरा धमाका चौकार. माफी मागतो सन्माननीय रवींद्र मधुकरजी कराले यांच्या शुभ हस्ते पाण्याच्या जारची व्यवस्था त्यांचं देखील दोस्ती चषक 20-25 पर्व पहिल्यामध्ये सहर्षमय स्वागत 2 लगातारचे चौकार आणि इथून प्रामाणिक प्रयत्न फलंदाजाचे कोलाट टाकलाय हा बॉल बॅक टू द बॉलर रनआउटची दाट शक्यता बॅकअप नव्हतं स्वतःला थांबवलं आणि थांबणं गरजेचंच होतं. छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट मॅटर करत असतात याच प्रात्यक्षिक उदाहरण थोडं समजूतपूर्वक क्रिकेट कारण 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत इथून धावांचा ओघ वाढला अक्षरशः आणि तो थांबवण्यासाठी इथे केलेली चुकी थोडी महागडी ठरू शकते. इथून रन मिळते या बॉलवरती टोटल 1 धावसंख्या पुढे जाते 19 धावा आहेत धावफलकावर. धावा येत नव्हत्या मागील 2 षटकांमध्ये परंतु मागील 3 बॉल मध्ये धावा आल्यात 9. यार्कर लेंथ परफेक्ट वाईड यार्कर लेंथ चांगल्या रीतीने हाताळत असताना अंतिम शेवटचा बॉल शेवट गोड करत असताना या षटकामध्ये देखील 3 षटकांमध्ये कुल 19 धावा आहेत धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम एका आणि स्लॉगच्या षटकाचा खेळ बाकी आहे 3 षटकांमध्ये 19 प्रत्येकाची अथंग मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहताय ज्यामध्ये पाण्याच्या जारची व्यवस्था असतो त्याचप्रमाणे 5च्या 5ही ट्रॉफीज अजयदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते रायगड का टायगर या आवाजानं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर तमाम खऱ्या अर्थानं जनतेला वेड लावलं. याच विभागातील खऱ्या अर्थानं ते नेतृत्व अर्थातच अजयदादा गायकवाड यांचं कौतुक करावं तितकं स्पर्धेच्या वतीनं कमीच. त्याचप्रमाणे प्रत्येकाची मेहनत त्यामध्ये आमचे हे सर्व आयोजक या आयोजकांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. त्यांच्याच अनुषंगानं उभे राहिलेली देखणी स्पर्धा आपल्या विभागामध्ये खरं तर याच मैदानावरती डे फॉर्मॅट मध्ये भरपूर साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा झाल्यात आणि प्रथमच नाईट रजनीची ही संकल्पना अगदी सत्यात उतरत असताना या सर्व आयोजकांना आम्ही खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. त्यानंतर विलाची परशुराम कराले 3 चौकार 3 षटकार यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजानं केले दांडी गुल. आणखी एक फलंदाज इथून मात्र जाईल माघारी गोलंदाज ठरतोय पॉवरफुल फलंदाज बाद होतोय लागलाय धक्का आणखी एक वाजवडीचे अजय गायकवाड आणि विश्वास सेंडे यांच्या माध्यमातून टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज पहिल्याच बॉल मध्ये दांडी गोल केली करण या मॅच मध्ये. प्रत्येक गोलंदाज योग्य टप्प्यावरती विकेट टेकिंग ॲबिलिटीनं गोलंदाजी साकारतो या मॅच मध्ये टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंगचा मानस आखला
आणि काय निर्णयावरती अंमलबजावणी केली आहे. मध्ये मध्ये असं वाटतंय की धावा येत आहेत, तिथे विकेट देखील मिळवतात हे गोलंदाज. नवीन फलंदाज धीम्या गतीनं फटका सपसेल फसलाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. 1-2 टप्पा अखेर क्षेत्ररक्षक बॉल उचलतात, फेकतायत. तोपर्यंत 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न होता, परंतु एक चांगला क्रिकेट क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून देखील इथून धावा मिळत आहेत. धावफलकावरती 2-2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. निकेश राऊत माहिती सांगत असताना 21 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 6 विकेट लॉस टीम सागाची वाडी या मॅच मध्ये. 7 धक्के मोठे सोसावे लागलेत. आणखी एक धक्का इथून लागत असताना आपण पाहताय यशोदीप डिक्सल आणि त्यांच्या अगेन्स्ट मार्केवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. नामदेव दादा यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती आपण इनिंग्स ब्रेक नंतर टॉस करण्यासाठी या. धीम्या गतीचा बॉल शरीरभेदी. इथे वेगाने 1 रन कंप्लीट होते. चौथी धाव धावफलकावरती. जितक्या धावा तुम्हाला जमवता येतील ना, तितक्या धावा जमवणं फार गरजेचं आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच या धावा मिळत आहेत त्या 1-1च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. हलवार पद्धतीनं पुढे सरकतोय कासवाच्या गतीनं या मॅच मध्ये. पुन्हा इथे अप्रतिम एफर्ट. यष्टीरक्षक संदीप शेंडे स्वतः कॅप्टन. यष्टांच्या मागे लेझी क्रिकेट खेळत बसलाय क्षेत्ररक्षक बॉल मागे. इथे मात्र रनआउटची दाट शक्यता होती, परंतु धावा मिळतात त्या बॉलवरती. ऑफिशियल रिव्ह्यू. पंच रिव्ह्यू कशासाठी आहे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. बेल स्टॉप साठी. फलंदाज OUT आउट. इथून फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या स्वरूपात. फार चांगला रिव्ह्यू होता पंचांचा देखील. संघ देखील आज अधिराज 11 या नावानं या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. कॅप्टन आकाश, त्यानंतर आमचे मित्र अतुल दादा यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे नेक्स्ट मॅच मध्ये. अधिराज खऱ्या अर्थानं या नावाने खेळणार त्यांचे संघ मालक खऱ्या अर्थानं मयूरजी लोंगले यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थावर आपलं सहर्षमय स्वागत. आणखी एक चांगला बॉल. पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इथून दंडित केलंय पंचांनी. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या 1 पुढे जात असताना 23 धावा कशा येऊत, परंतु त्या येणं फार गरजेचं. अंतिम सत्रामध्ये संघर्ष करण्यासाठी सागाची वाडी या टीमला. करंचा बॉल पुन्हा हवेत. क्षेत्ररक्षक जज करते डाऊन द बॉल. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले सुरेख कॅच. आणि इथून मात्र 8वा धक्का लागत असताना सत्र संपल्याचा इशारा पंचांचा. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता मॅच मध्ये आणि त्याच निर्णयावरती योग्य ती अंमलबजावणी करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावा खर्च केल्या त्या अवघ्या 23. आता येणारे 24 बॉल. 24 धाव संख्येची गरज आहे ती आई गावदेवी अस्सल पाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. या डीजे थोडस थांबवतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल ज्यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था निर्माण करून देण्यात आली या स्पर्धेमध्ये. ते सन्माननीय रवीजी कराले यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. एकीकडे यशोदीप डिक्सल
आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मार्केवाडी या दोन संघादरम्यान. इन ऍक्शन मध्ये ऑनगोईंग मॅच कडे आपण जातोय. 24 धावसंख्येचा एक छोटासा टार्गेट आहे. टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय, अनोखा निर्णय मी तर म्हणेल, कारण आजच्या दिवसामध्ये, आजच्या या रजनीमध्ये धावा वाचवणं सोपं झालंय आणि धावा जमवणं म्हणजे चेसिंग करणं थोडं कठीण झालंय. आणि त्याच परिस्थितीत टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय, आणि तो निर्णय अप्रतिम झालाय असंच दिसलंय पहिल्या सत्रामध्ये. आता 24 वाचवायचे ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहताय. हे या स्पर्धेमध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. सन्माननीय रवी कराले यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या वतीनं पाणी हे जीवन आणि त्याच पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये यांच्या वतीनं करण्यात आलं. टॉस केलाय, टॉस जिंकलाय. मार्केवाडी संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलाय. कॅप्टन विशाल यांच्या वतीनं निर्णय. वन द टॉस टीम मार्केवाडी and selected the field first. प्रथम बॅटिंग करावी लागेल यशोदीप डिक्सल संघाला. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. जे प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून जे आम्हाला जोडले गेलेत त्यांचं आम्ही खऱ्या अर्थानं दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्षमय स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आज tenniscricket.in ला लीड करतोय या स्पर्धेमध्ये कुणाल डायरे आणि आमच्या सर्व कॅमेरामॅनचं देखील आम्ही मनापासून गोड गोड कौतुक करतो. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय हा सामना देखील जिंकला आई गावदेवी अस्सलपाडा संघानं, तर आदरणीय रवींद्रजी शेंडे त्यांच्या समयामध्ये आदरणीय रोहितदासजी शेंडे आणि त्याचप्रमाणे आदरणीय अमोलजी शेंडे या त्रिमूर्तीकडून गोवा ट्रिप खऱ्या अर्थाने ऑफर आपण पाहताय अस्सलपाडा या संघासाठी. पहिल्याच मॅच मध्ये देखील ऑफर याच पद्धतीची, दुसऱ्या मॅच मध्ये देखील ती ऑफर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमच्या त्रिमूर्तीनं ठेवली. पुन्हा या त्रिमूर्तीचा मनापासून आभार. पारितोषिकांचा वर्षाव हा होतोच, परंतु ऑफरचा वर्षाव देखील आपल्याच खेळाडूंना थोडस पुढे नेण्याचं काम, थोडस प्रोत्साहित करण्याचं काम या त्रिमूर्तीने केलं या स्पर्धेमध्ये. 24 बॉल मध्ये 24 सामना सोपा वाटतोय, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगू शकत नाही. स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. कर्तृत्व हे नेहमीच दाखवावं लागतं क्रिकेटमध्ये. आता 24 बॉल मध्ये यशापर्यंत पोहोचण्यासाठी, यश खऱ्या अर्थानं 24 धावा वाचवण्यासाठी अपरंपार पद्धतीनं प्रयत्न करेल का सागाची वाडा हा संघ देखील दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झाला. प्रथमच पर्व पहिले दोस्ती चषकाचे दिमागदार आणि नेत्रदीपक आयोजन पाहताय आणि प्रेक्षकांची देखील गर्दी या स्पर्धेच्या क्रीडांगणा सभोवताली आपण पाहताय. या प्रेक्षक मायबापांचं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये हृदयाच्या अंतःकरणातून सहर्षमय स्वागत. 24 बॉल 24 पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे व्यवस्थित बॅट वरती नाहीये बॉल. इथून मिळतीये सिंगल. सिंगल धाबेचा श्री गणेश 24 पर्यंत पोहोचण्यासाठी टीम आई गावदेवी अस्सलपाडा बिनबाद एक पहिली धाव फलकावरती. प्रचंड मेहनत आयोजकांची. सर्वप्रथमच या मैदानावरती आपण पाहतोय नाईट रजनीचं आयोजन. फार चांगली संकल्पना. बॉल नंबर 2 खोलात टाकलाय, पुन्हा एकदा अक्षरशः खरून काढलाय बॉल मिड ऑफ मध्ये. पुन्हा सिंगल. हेच करायचंय, खेळ पुढे न्यायचा आहे बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी अस्सलपाडा संघाला या मॅच मध्ये. कारण लक्ष काय मोठं नाहीये. सिंगल डबल ना देखील सामोरं जाऊ शकतं. ज्यावेळी छोट्या गोष्टींमध्ये सर्व काही भागत असं ना त्यावेळी मोठ्या गोष्टींचा विचार करायचाच नसो. त्याच पद्धतीनं सिंगलला जास्त फोकस या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, शरीराला वेधतोय हा बॉल वेगानं. डायरेक्ट हिट होऊ शकले असते तर इथं फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु जर तरचे समीकरण एक एक धाव ना ही वाचवावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या सागाची वाडी या टीमला. कारण 24 बॉल मध्ये 24 रनअप बॉल लगभग इक्वेशन आहे आणि त्या वाचवत असताना प्रत्येक बॉल मध्ये धावा वाचवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल. 3 बॉल 3 आडव्या बॅटनं स्वीपचा फटका बीट केला. मिस फिल्डिंग, नो मिस फिल्डिंग या मॅच मध्ये. मिस फिल्डिंग नकोय धावा वाचवत असताना, परंतु केले मिस फिल्डिंग. पंच सांगत असताना बॉल चालाय जमिनीला गुदगुल्या करत. मिड विकेट मध्ये येतोय पहिला दर्जेदार चौका. पाडा संघाला खऱ्या अर्थानं 24 पर्यंत पोहोचायचंय. क्षेत्ररक्षक मदत करतायत मी तर म्हणेल.
7 धावा पुन्हा 11 वाजता बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो अतिशय वेगानं. स्वीपचा फटका खेचायचा होता, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मागील बॉल मध्ये मिड विकेट मध्ये झालेली मिस्टेक, धावा वाचवत असताना या चुका थोड्या महागड्या ठरू शकतात. निर्धाव चेंडू कमबॅक केला. अंतिम काही बॉलचा खेळ शिल्लक आहे, इथून टोटल एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. योगेशचा षटक. अंतिम बॉल पुन्हा स्वीप, बीट केलाय बॉल डीप मिड विकेट मध्ये. 1-2 टप्पा अखेर चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला बॅट्समन दिनेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. मध्ये धावसंख्या 24चं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये त्या धावा अजून कमी करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 11. 24चं छोटं लक्ष होतं, आता 13 करायचं. तिथून 18 बॉलचा खेळ इथून बाकी आहे, 13 करायच्यात. चुका केल्या मित्र म्हणेल फिल्डिंग मध्ये, आता त्या सुधाराव्या लागतील. विनिंग रिक्वायर्स कन्सिस्टंट एफर्ट टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. जिंकण्यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात क्रिकेटच्या पटलावरती, आणि तेच प्रयत्न करावे लागतील आता सागाचेवाडी या टीमला देखील. इम्प्रूव्ह करावं लागतं क्रिकेटमध्ये स्वतःला, आणि ती इम्प्रूव्हमेंट दाखवेल का, प्रत्युत्तर देईल का, जशाच तसं उत्तर देईल का सागाचेवाडी संघ, यावरती देखील लक्ष आहे. 18 बॉल मध्ये 13 वाचल्या गेल्यात क्रिकेटच्या पटलावरती, परंतु तो विश्वास गोलंदाजांचा स्वतःवरती असणं फार महत्वाचं आहे. बॉल नंबर 1 पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. फटका चांगला होता, टायमिंग प्रॉपर होता, खेळाडू खेळत बसलाय बॉल मध्ये, आणि तत्पूर्वी धावा चपलाही न मिळवल्यात 2. जिथे 1 होती तिथे मिळाल्यात 2. 2च्या मदतीने धाव संख्या 13 अंकावर. आपण पाहता षटकार हॅट्रिक, त्याचप्रमाणे चौकार हॅट्रिक अजयजी गायकवाड आणि विश्वासी शेंडे यांच्या शुभ हस्ते. टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच मध्ये आपण पाहताय. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, त्याचप्रमाणे षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. अजयजी गायकवाड आमचे गायक, आणि त्याचप्रमाणे विश्वासजी शेंडे या 2 मान्यवरांकडून. लोवर फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे ऑन साइडला. इथे देखील हलकीशी मिस फिल्डिंग, आणि इथे देखील धाबा 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. जसे मोठे फटके आले पहिल्या षटकात 2 चौकार आले, तिथून या षटकामध्ये 2 बॉल मध्ये आपण पाहताय थोडासा सामना पराभवाच्या छायेत नेलाय की काय सागाची वाडा संघानं. याच पद्धतीचं तुम्ही चिन्ह मैदानाच्या आतमध्ये ऍज अ फिल्डरच्या माध्यमातून बॉडी लँग्वेज दर्शवत असे, कारण ज्यावेळी लक्ष छोटं असतं ना, त्यावेळी तुमच्या फिल्डिंग डिपार्टमेंट वरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं असं. स्विचिटचा फटका अप्रतिम, नेत्रदीपक फटका, थर्ड मॅनला पाठवला स्विचिटनं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि नेत्रदीपक चौकार. त्याचप्रमाणे महेशजी मार्के साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन होते, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. सामना खुला केलाय खऱ्या अर्थानं. आणखी एक मोठा फटका, आघात केलाय क्षेत्ररक्षक कैलासची जजमेंट फार अप्रतिम. कैलासनं पकडलाय एक बहुमूल्य झेल. इथून मात्र पहिला बॅटरचा संपतोय खेळ. कमांडिंग
मी तर म्हणाल फलंदाजानं स्वतःचं काम योग्य रीतीनं हाताळून तो मैदानाच्या बाहेर गेला. हा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका खेळाडूनं केलेली चुकी संपूर्ण संघाला भोगावी लागते. त्याच पद्धतीने एका खेळाडूनं केलेला चांगला खेळ हा संपूर्ण संघाला देखील चांगला ठरत असो. वेगवान वेगवान फटका खेचत होता. बॉल देखील समोरील डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खालीच राहिलाय. रायझिंग डिलिव्हरी हातात असताना फ्लिपर टाईप ना बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. शेष बॉल न धावसंख्या थांबते 19. केवळ 5 धावसंख्येची गरज आहे. इथून कमबॅक करण्यासाठी एखादा चमत्कारिक इकॉनॉमिकल स्पेल हवाय. एक चमत्कारिक स्पेल हवाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. स्वीपचा फटका अप्रतिम परंतु कॅच ऑफ द मॅच पकडले. आणखी एक झेल. आणखी एक फलंदाज बाद होत असताना लागलाय महत्वपूर्ण धक्का. अजून करायचे 5 परंतु इथून आणखी एक फलंदाज होतोय मैदानाच्या बाहेर डिस्पॅच. कमॉन डीजे. त्यांना मी विनंती करतो की या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण देखील विराजमान व्हा. आपलं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्षमय स्वागत. प्रत्येक मान्यवराचा खऱ्या अर्थानं इथे साई सन्मान आपण पाहिलाय. त्यांना देखील मी विनंती करतो की या पण या स्पर्धेच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. प्रत्येक कर्णधाराचा देखील आपण सन्मान केला या स्पर्धेच्या वतीनं. एक नवीन संकल्पना मार्केवाडी गावचे आमचे समीरजी भोईर यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं नसतो. आपलं देखील सहर्षमय स्वागत. प्रथमच बेकरीच्या या मैदानावरती नाईट रजनीची स्पर्धा अगदी दिमागदार पद्धतीनं पार पाडत असताना आपण पाहताय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय. दुसऱ्या रजनीमध्ये बॅकफुटला जाऊन शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हलक्या हातानं फक्त हलवार पद्धतीने दिशा दिल्या बॉलला. वेगाचा वापर केला. केवळ 5 हवेत. इथून सिंगल डबल देखील महत्वपूर्ण ठरेल. याच विचारानं एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून साकारला जातोय. ज्यावेळी तुम्ही विजयाच्या दिशेनं धाव घेत असताना त्यावेळी तुम्ही देखील योग्य रीतीनं खेळत असा. ज्यावेळी सर्व डावपेच तुमच्या बाजूने जातात ना त्यावेळी तुम्ही प्रेशर मध्ये अजून निखरत असा. हे सर खरं क्रिकेट आहे. एखादी छोटीशी मुंगी अगदी साखरेच्या मोठ्या दाण्याला सहजरित्या फस्त करते. त्यामागे देखील काहीतरी वेगळंच कारण असू शकतं. त्याच पद्धतीने आपण पाहताय की एखादी गोष्ट जर करायची ना तर ती छोट्या गोष्टीनं देखील मोठी गोष्ट उभी होऊ शकते. याच विचारानं काय खेळलाय अस्सलपाडा संघ या मॅच मध्ये. ऑन साइडला आक्रमक हल्लाय. 1-2 टप्पा अखेर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल उचलतायत. इथे सिंगल वाचवू शकत नाहीयेत. आता विजयापासून थोडाच दूर आहे. मी तर म्हणेल गावदेवी अस्सलपाडा संघ. इथून धावसंख्या हवेत अजूनही 2. 22 धावा आहेत धावफलकावरती. वन साइड रित्या लढला या मॅच मध्ये गावदेवी अस्सलपाडा संघ. 2 ची आवश्यकता. कॅप्टन ऑन स्ट्राइक. इथून निर्धाव चेंडू. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल विजयाची. अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचे ग्रुप सी मधून टीम गावदेवी अस्सलपाडा या संघाला. त्याच विचारानं आता संपूर्णपणे बॉडी लँग्वेज दर्शवते की इथून आता सामना थोडा खुला झालाय. 9 बॉल मध्ये 2 धावा वाचवायच्यात. होऊ शकतं परंतु विश्वास अथांग प्रयत्न करावे लागतील. ध्येयासाठी खऱ्या अर्थानं मानसिकता गाठण्यासाठी अथुनात प्रयत्न करावे लागतात. ज्यावेळी नदी वाहते ना त्यावेळी बरेचसे दगड देखील तिच्या वाटेला येत असतात परंतु ती त्याच्याकडे न बघता वेगवेगळ्या दिशेने रस्ता बदलत जाते आणि अक्षरशः ती तिचं पात्र खऱ्या अर्थानं वाढवत जाते. त्याच पद्धतीनं या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निर्धाव चेंडून सामोर जावं लागेल. इथे डायरेक्ट हिट पंच सांगत असताना इथे व्हाईट बॉल कॉल विथ अंपायर. व्हाईट +1 टोटल 2 विजयाच्या धावा बोनसच्या स्वरूपामध्ये सामना सहजरित्या जिंकलाय गावदेवी अस्सलपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी अस्सलपाडा. आणि त्याचप्रमाणे हार्ड लक टीम सागाची वाडी संघ. आपला खेळ देखील प्रामाणिक होता या स्पर्धेमध्ये. पुढील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाताना अगदी तुम्ही सावकाश जा हीच खऱ्या अर्थाने विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे त्रिमूर्तीकडून देखील पारितोषिक होतं. रवींद्रजी शेंडे, रोहिदासजी शेंडे, अमोलजी शेंडे. गोवा ट्रिप मला तर वाटतं आता लगभग फिक्सच झाली असेल अस्सलपाडा संघाची.
एक सामना त्यांना अजूनही जिंकायचे. प्लेअर ऑफ द मॅच निकेश राऊत सांगतायत, साथी स्कोरर करण ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. एका षटकामध्ये करणनं